कमिटीचे खूप खूप आभार आहे. खूप मेहनत घेतलेली आहे. कॅप्टन यायचंय, कॅप्टन यायचंय प्लीज या. राकेश जाधव, आपण पण खूप चांगला खेळ केलेला आहे. खूप चांगल्या प्रकारे आपण संघाची बातमी केलेली आहे. एक शब्द सांगायचे ते स्पर्धेबद्दल आणि या झालेल्या सामन्याबद्दल. आज रोजी या स्पर्धा न्यायालयीन समितीने आयोजित केलेल्या आहेत. अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रत्येकाला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि मॅचेस खूप चांगल्या पद्धतीने खेळवल्या जात आहेत. त्याचबरोबर ओके ओके ठीक आहे, बोलू नंतर. सामने सुरुवात होत आहे. पहिला चेंडू घेऊन येत आहेत. बॅक टू कॉमेंट्री. शनाई भाऊ साहेब स्टार्ट करा. धन्यवाद. आणि हा पहिला चेंडूवर चौकार सोनावणे चौकार मारलेला पहिला चेंडू बर्डेचा पहिला चेंडू होता. नेमके इरादे काय आहेत, आपलं ध्येय काय हे आपल्याला दाखवून दिले. पहिल्याच बॉलला चौका मारून थोडीशी फिल्डिंग मध्ये बदल केलेला आहे. पुढचा बेर्डेनचा बॉल. पहिल्या वेळेस जी चूक झाली ह्या वेळेस नाही, थोडस अंपायरनी थांबवलेलं आहे. बेलवले वरती या, बेलवले. पुढचा बेर्डेनचा बॉल. बेर्डे तयार. बेर्डेने बॉल टाकला आणि पुन्हा एकदा तसाच मारण्याचा प्रयत्न, पण दरवेळेस बॉल लिहून द्या ना. त्यांना दिलं सर. लागला असेल तर आपल्याकडे अनिल सर डेटॉल. एक रन. पहिल्या बॉल आपल्या पहिल्या चेंडूला 4 रन गेल्यानंतर दुसरे 2 बॉल एकदम शिस्तीत आणि पुन्हा पुनरागमन. बर्डेनचा पुढचा चेंडू आणि मारलेला आणि दोन्ही खेळाडूंनी पहिल्या बॉलला 2 चौका मारून आपल्याला काय करायचंय याची चुणूक दाखवून दिलेली आहे. छान. पुढचा मस्त. पुन्हा एकदा पुनरागमन करताना हवेमध्ये आणि रन आउट. मस्त हवेमध्ये 2 रनवर समाधान मानावं लागलं. एक ओव्हर 11. हा एक चान्स आला होता आपला कॅच पकडण्याचा, तो सुटला. हॅलो हॅलो हॅलो, आवाज येतोय का? अमजद पठाण मंचावर यावं. पठाण भाऊसाहेब मंचावर यावं. पठाण सरांनी मंचावर यायचंय. आदरणीय भाऊसाहेब तुम्हाला बोलवत आहेत. गवंदे गवंदे भाऊसाहेबांनी इकडे स्टेजकडे यायचे. पठाणांनी सुद्धा स्टेजकडे यायचंय. आणखी कोणी? स्कोर काय झाला सर? सर भाऊसाहेब 11 रन झालेले आहेत. पुढचा बॉल टाकलेला आहे आणि तो बॉल बॅट्समॅनला सुद्धा हुलकावणी दिली. किंवा आता काय वाईट बॉल होता त्यांचा.
पुढचा बॉल तयार आणि यायचं 1 रन. ठाणे टायगर्स. ठाणे टायगर्स. बस ठाणे टायगर्स आणि किशोर उगले भाऊसाहेब सगळ्यांनी स्टेजवर यायचं. बावीस रन. हा चला पुढचा. कुणीच नव्हतं तिथं आणि बघत 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 आणि 2 रन परदेशी असो, परंतु आपली विकेट पडली. टायगर्स सगळ्या प्लेअरनी चांगल्या स्तरावर आपल्या टीमला घेऊन गेलेले आहेत. बॅट्समॅनचं नाव काय? कळलं, हात वर केलं. नाही आपलं आहे ना, भारती आहे ना. कळलं मला. आणि आता भारती त्यांनी शेवटचे 10 वर्ष गाजवलेत माझ्या समोर. काही करू शकतात ते. आणि पुढचा बॉल. अरे बघायचंच काम नाही. पुन्हा 2 ला पळते का काय? नाही आडले. आणि एकदम विचारपूर्वक करतात ते. खेळ खेळतात. कसली काही गडबड नसती त्यांना. आता ते यावर्षी टोपीची गरज नव्हती. एक अनहोनी कोहोनी 24 जीवनामध्ये फार पुढचं. काय चालू
यार ह्याच्यावर मी बक्षीस नका लावू तुम्ही आता. 26 धावा. आता पुन्हा एकदा 2 ओव्हर 26 धावा. 2 ओव्हरमध्ये 26 धावा, चांगली धावसंख्या आहे. एकच विकेट. आणि ते काय बरोबर नव्हतं राव. कोण आहेत ते? आनंद परदेशी. आणि यावेळेस आता जे काही बाउंड्रीच्या जवळ थांबलेत ते बाजूला थांबा. भारते आलेत आता. आणि पुढचा नाव भारते ताई. सव्वीस धावा. पाण्याची सोय करायची लवकर. पुढचा बॉल आणि पुढचा बॉल टाका आणि मग काय नाही, पण त्यांना माहिती आहे मी कधी मॅचचं जे रूप आहे कधी बदलू शकतो. आणि इथल्या प्रत्येकाला विश्वास आहे. हा आता पुढच्या बॉलून ते सार्थक होताना तुम्हाला दिसेल. पुढचा बॉल डॉट बॉल. काही होऊ शकतं. आता डोळ्यामध्ये अंगार आहेत आणि म्हणलं ना, आणि दोन्ही खेळाडूच्या 2 रन म्हणलं ना. काही होऊ शकतं, काही करू शकतात ते. याच्यावर मला विश्वास आहे, कारण मी जवळून अभ्यास केला त्यांचा. आणि माझ्यात काय चांगले वाईट गुण आहेत ते त्यांच्यामुळेच आहेत. आणि पुढचा आणि त्यांनी बेलापूरला बी काम केलं वाटतं. सगळे साथ द्यायला लागलेत. दहशत आपले चांगले मी आता शब्द वापरतोच. आणि पाणी कोणी आता देऊ नये. ओव्हर संपल्याशिवाय पाणी देऊ नये. त्याचा पेनल्टी लागेल. हा, विचारल्याशिवाय पाणी बी देऊ नये. हा, तिथं ठेवा. आपले सर्वांचे आपले भारती सर. आणि हा विकेट. पंचाचा निर्णय अंतिम आहे. त्या काय असतो खेळाबद्दल आपली हे काय असती समर्पण, हे आदरणीय भारतीय सरांनी दाखवून दिलंय. कोण आउट झालं? प्लेयरचं नाव काय? हा, अरे सगळ्यांनी टाळ. काय असो, या 2 टीमच्या खेळाबद्दल टीमला भांबरे हेड बिलीप, हो ना, हेड बिलीप भांबरे सरांनी 500-500चं प्रोत्साहनपर बक्षीस ठेवलेलं आहे. मॅच झाली की दोन्ही टीमला 500-500 रुपये दिले जातील. चला पाणी वगैरे पिऊन घ्या. यानंतर राहुल पाटील आणि खाली कोण आहेत? पुढचा किसन.
बॉलरचं नाव किशन आहे किशन. अरे नाही बॉलरचं नाव सांगा. हा पुढचा बॉल टाकला. बॉलरचं नाव सांगा. बॉलरचं नाव सांगा ना सर. हा बॉलरचं नाव. हा कल्पेश सावंत बॉलर आहेत. बॅट्समॅन आपले राहुल पाटील आहेत खाली. चला फास्ट पुढचा बॉल. कल्पेशचा पुढचा बॉल. राहुल आणि पहिल्या ओव्हर आणि दुसऱ्या ओव्हरला जी गती होती कुठंतरी अंकुश ठेवण्याचं काम बेलापूरच्या खेळाडूंनी केलेलं आहे. आणि पुढचा बॉल आणि मस्तपैकी मारलाय. पुन्हा मला ह्यावेळेस बरोबर पकडलेला आहे चेंडू. सांगतो 1 मिनिट. पुढचा बॉल कल्पेशचा आणि आणि 4 रन. मस्त खेळतात ते. 37 स्कोर 37. पुढचा चेंडू टाकला. हवेत आहे. 4 खेळाडू आहेत आणि संधी होती. संधीचं सोनं करता आलं नाही. हरकत नाही. राहुल पाटीलसाठी एक जीवदान. बेलापूर पुन्हा तयार. बेलापूर बॉल कल्पेशने बॉल टाकला आणि राहुल पकडला नाही. आला त्यांच्या माग ते बी थोडे कावरे बावरे झाले होते. 39. 3 ओव्हर ना. 4 राकेश. ओव्हर मध्ये 39 रन. जशी सुरुवात झाली होती ठाणे SD आणि भिवंडी रायडर दोन्ही कर्णधारांनी इकडे यायच्या. ठाणे आणि भिवंडी रायडर्स दोन्ही टीमने इकडे यायचे. कर्णधारांनी यायचे. ठाणे SD आणि भिवंडी रायडर टॉस करण्यासाठी यायचंय. लवकर यायचे. वेळ कमी आहे. लवकर फास्ट खेळायला गती आली पाहिजे जरा. चला बॉलरचं नाव सांगायचंय. दत्ता सर बॉलरचं नाव विघ्नेश परदेशी. बॉलरचं नाव परदेशी. ठाणे SD परदेशी सरांनी असं एकदम नो बॉल आहे. नो बॉल. ठाणे SD चे कर्णधार प्रमोद बेलवले. फ्री हिट पण आहे. आता याला आउट नसतं कुठं गडबड करायची. व्यवस्थित बॉल. पिओ जाधव भाऊसाहेब खाली यायचंय मंचावर. आणि पिओ भाऊसाहेब टॉस उडून घ्यायचाय. 2 बॉल 2 घ्यायचाय. फ्री हिट कायम राहणार आहे. म्हणजे 1 बॉल नसतानाही ह्या ओव्हरच्या सुरुवातीलाच 3 धावा भेटलेल्या आहेत. पुढचा परदेशी तयार. बॉल 1 रन. त्रेचाळीस धावा. आणि वाईट बॉल. वाईट चेंडू. मला वाटतं यावेळेस 50 पार करूनच देतात बहुतेक.
परदेशींचा पुढचा बॉल. परदेशीं विकेट विकेट गेला का? प्लेयर चेंज रिटायर्ड आउट का? इंजर्ड. राम जाणार होते पण रामनी सांगितलं आपल्याला वनवास आहेच. पुढचा परदेशी सर आणि बॉल टाकला आणि राहुल पाटील आज जे बघायचं नव्हतं ते बघायला भेटले. चला पुढचा बॉल हरकत नाही पण बॅट्समॅनचं नाव काय? पाटील आणि वाईट बॉल. बॅट्समॅनने नाही प्रयत्न केले तर बॉलर मात्र खूप प्रयत्न करतात त्यांच्या रन कसे वाढतील याचे. जावा पुढचा बॉल परदेशी तयार यावेळेस नाही देणार ते काहीच. बॉल टाकला आणि बॉल म्हणजे थोडस नियंत्रण नाही तर बॉलिंग आतापर्यंत चांगलीच पडली आहे. एखादा मोठा शॉट मारण्याचा संधी त्यांनी उपलब्ध करून नाही दिली. मेहनत करावी लागते बॅट्समॅनसाठी. आणि राहुल पाटील यांनी पुन्हा एकदा हवेत मारण्याचा प्रयत्न केला. यष्टी रक्षकाच्या मागच्या पिल्लरनी पकडला आणि 1 रनवर समाधान मानावे लागले. हे आपल्या इथलं लेग बाय टॉस सोडून घ्यायचा आहे. चला पुढच्या टीम कोण आहेत? भिवंडी रायडर्स आणि स्टार एसडी. ठाणे एसडी आणि भिवंडी रायडर टॉस करून घ्यायचा आहे. पीओ भाऊसाहेब, उगले भाऊसाहेब. यानंतरचा होणारा सामना ठाणा एसडी वर्सेस भिवंडी स्टार. दोन्ही संघनाक टॉस करता. ठाणे एसडी चे कॅप्टन आहेत आणि भिवंडी स्टारचे कॅप्टन आहेत हॅलो अमजद. दोघांनी आपण 2 शब्दामध्ये मनोगत करायचे. 50 रन टू विन. 1 मिनिट थांबायचं राकेश प्लीज थांबायचे. टॉस जाय ठीक आहे. स्टॉट निवडून घेते. राठोड भाऊसाहेबांचं हार्दिक स्वागत. राठोड भाऊसाहेब आलेले आहेत. या इकडे समोर या ना. या समोर या. बघून घ्या कोण मागतंय टॉस कोण घेतंय. आणि टॉस विन आहे ठाणे. थांबायचंय. हॅलो ठाणे एसडीने टॉस जिंकून बॅटिंग घेतलेली आहे. कृपया नोंद घ्यायची स्कोररने आणि थांबायचं जायचं नाही पटन. बेलोले आपल्या या टुर्नामेंट बद्दल आपण 2 शब्द बोलायचे. आतापर्यंत सामने कसे होत आहेत आणि आपली काय रणनीती असेल, कशा पद्धतीने आपण खेळ करणार आहेत, 2 शब्द आपलं सांगायचे. सर्वप्रथम आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचे रसिकांचे मी सहर्ष स्वागत करतो. आणि आपल्या दोन्ही संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव जे कोणी आपले कर्मचारी असतील या सर्वांचे मी सर्व कर्मचाऱ्याच्या वतीने अभिनंदन करतो. आणि मोठ्या उत्सुकतेने सालाबादप्रमाणे दरवर्षी जे क्रिकेटचे स्पर्धा आयोजित केलेल्या जातात आणि त्यांचे योग्य ते नियोजन आपली कमिटी योग्य प्रमाणे करते. आणि आपल्या कर्मचाऱ्यांना सर्वांना जे पाहिजे किंवा जे अवेलेबल असेल नसेल
ते त्यांच्या प्रयत्नाने किंवा वरिष्ठांच्या प्रयत्नातून सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला आणि आपल्या सर्व सहकार्यांना उपलब्ध करून देतात. सर्वप्रथम मी कमिटीचे सदस्यांचे आभार मानतो आणि माझे परम मित्र पठाण यांच्यासोबत माझ्या संघाची मॅच लागलेली आहे. मी त्यांना बेस्ट ऑफ लक देतो आणि आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचे आणि रसिकांचे मी आभार मानतो आणि मोठ्या उत्सुकतेने त्यांनी या स्पर्धेचं नियोजन केलेलं आहे. सर्वांचा लाभ घ्यावा. धन्यवाद. 2 मिनिटं सगळ्या प्लेअरने इकडे यायचं. खूप खूप धन्यवाद. 2 खूप मिनिटं असं अनमोल त्यांनी सांगितलेलं आहे. खूप कौतुक केलेलं आहे. 2 मिनिटं सगळ्या प्लेअरने इकडे यायचं आहे. एम्पायर सगळ्या टीमने थोडा वेळ इकडे यायचं आहे. सगळ्यांनी इकडे यायचं. 2 मिनिटं सगळ्यांनी. चला बाहेर वगैरे बसल्या सगळ्यांनी इकडे या जरा स्टेज जवळ. हॅलो हॅलो, एक महत्त्वाची सूचना आहे. आपले न्यायालयीन बंधू जे मध्ये बसलेले आहेत याच्यात स्टेजमध्ये, सर्वांनी स्टेजजवळ या. एक महत्त्वाची सूचना आहे. 2 मिनिटासाठी या फक्त. या सगळ्यांनी या. तुम्हा सगळ्यांना जे बसलेत ना आपल्या न्यायालयामध्ये कामाला आहेत त्यांनी इकडे यायचंय. बरोबर ना? हॅलो, जे मंडपामध्ये बसले आहे ना त्यांनी सर्वांनी इकडे या. एक सूचना आहे महत्वाची. हॅलो, पालघर टीम, हॅलो स्टार रायडर, सर्वांनी इकडे Star यायचं. Rider. सर्व टीमनी इकडे यायचंय. लवकर या. सूचना महत्वाची आहे. जेवढे लोक आहेत तेवढे मध्ये घ्यायचं. चला, तुम्हाला आनंदच होईल. या लवकर. मॅच खेळतायत ना, मॅच स्टार्ट करतायत ना. चला मॅच. ओके, तुम्ही बाजू त्यांच्या हातानेच देऊ आपण. तेवढे मॅच होऊन देऊ. सगळ्यांना वैयक्तिक आहे ना. हा, यायला किती वेळ घेतात? चला. जी खेळाडू मधून येत आहेत ते बाहेरून या. वाशी ब्लास्टर 12वा खेळाडू. चला लवकर. वाशी ब्लास्टर. हा, सांग कोण कोण आहे खेळाडू? बॅटमॅन कोण आहे? हा, वाशी ब्लास्टर 12वा खेळाडू इथे पाठवा. वाशी ब्लास्टर 12वा खेळाडू. शाह आणि ओपनर कोण कोण आहेत? दोन्ही टीमचे ना 12 प्लेयर इथं पाठवा. अरे बेलापूरचे कार्यकर्त्यांना एक पाठवा ना तुम्ही. आता मॅच चालू असताना तुम्हाला बोलावं लागतंय. आले आले आले. स्वागत त्यांचं. हा, पुढचा भालेराव सरपंच. एक रनवर समाधान मानावं लागेल. चला, आले का सर्व? चला पुढचा बॉल. वाईट बॉल. आले का सर्व? चालू करायची का सूचना? वाईट होता. वाईट. सिरसाट भाऊसाहेबांचं मी हार्दिक स्वागत करतो. ते आलेले आहेत. पुढचा बॉल. जशी बॅटिंगला सुरुवात केली होती भालेराव सरांनी तशीच बॉलिंगला सुद्धा तेवढंच संयम. आणि बॉल.
काहीतरी आहे सांगतो. आले का सगळे? पुढचा बॉल आणि बॉल आणि आणि नेमकं काय चालू आहे? बेलापूरची टीम हॅलो, उत्कृष्ट गोलंदाजी भालेराव भाऊसाहेबांची. संघाचे कर्णधार आदरणीय आपल्या संघटनेचे उत्कृष्ट माजी गोलंदाजी अध्यक्ष आदरणीय माने सर, आतापर्यंत शिरसाट भाऊसाहेब एक यांचा 2 धाव संख्या झाली. त्यांचं मी स्वागत करतो. पुढचा चेंडू भालेराव यांचा सामना करतील. बॉलरांनी जर विकेट घेतला तर कोंडे सरांकडून 500 रुपयाचं बक्षीस जाहीर. बर, परदेशीकडून बी 500चं जाहीर. वाईट शिवाय एक धावून काढली. हा हा. पुढचा चेंडू भालेराव यांचा सांगतो. सामना करतील फलंदाज. आहा, उत्कृष्ट मारलाय, कोण नाही. अरे धावा 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 धावा. फलंदाजाने बाहेर धावा, पटकन धावा, चेंडूच्या मागे धावावे. क्षेत्ररक्षण. चला, आले का सगळे? तुम्ही जरा शांत बसा, होणार आहे आपलं. ही ओव्हर झाल्यानंतर बॉल आता दुसरा बॉलर आलाय. बॉलर कोण आहे? पाटील बॉलर. पाटील. पुढचे बॉलिंग टाकण्यासाठी आपल्या समोर नावाजलेले आदरणीय राहुल पाटील आणि वरच्या बाजूला कोण आहे तर गुरुनाथ माने आहेत. तेच आहेत ना? पण माने सर आणि पाटील सर यांच्यामध्ये एक आपल्याला पारंपरिक युद्ध बघायला मिळणार आहे. बारावा आहे का? गौरव भाऊसाहेबांचं हार्दिक स्वागत. आपले बोगस सर्व गौरव भाऊसाहेब यांचं आलेले, त्यांचं हार्दिक स्वागत करत आहे. कर्मचारी संघटना त्यांचं हार्दिक स्वागत करत आहे. गौरव भाऊसाहेब वरती या. आणि गुरुनाथ माने यांनी जर 6 मारला 500 रुपये. 500 रुपयाचं बक्षीस जाहीर झालंय. ते एरवी मारत नाहीत, पण यावेळेस 100%. आणि राहुल पाटील बॉल टाकला आणि गुरुनाथ मा आणि आहे आणखी 500 रुपये वाचलेत आहेत, तसेच आहेत. पुन्हा ह्या बॉल साठी पण ते 500 रुपये. हवेत आणि राहुल पाटील यांनी आपल्या या चेंडू मधून आपली चुणूक दाखवली. का नाव माझं मोठं आहे? का मी एवढा उत्कृष्ट गोलंदाजी. फटका मारला पण फटका चेंडू लांबच जात नाही. सर्वांना बोलवण्याचं हे कारण होतं. 30 फुटाच्या आतमध्ये चेंडू, त्यामुळे धाव संख्या फक्त 1नीच वाढते. पुढचा चेंडू. सर्वांना बोलवण्याचं हे कारण होतं. अपील सर्वांना बोलवण्याचं हे कारण होतं. आपल्या न्यायालयाचे माजी कर्मचारी म्हणजे आता सुद्धा आहेत, पण दुसऱ्या डिस्ट्रिक्टला त्यांची बदली झाली. बद्दल त्यांचं समर्पण, प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते जो बी सामना असतो तिथे खेळण्यासाठी, आणि तितक्यात एक विकेट पडली आहे आणि हे जेलबाद झालेले असे सत्कार करण्याचं ठरलंय. त्यानिमित्तानं आपल्या सगळ्यांनी बोलवलंय, कारण आपण खेळाडू आहोत. एका खेळाडूची गौरव काय असतो हे आपल्या समोर व्हावा, आपल्या साक्षीनं व्हावा, यासाठी सर्वांना बोलवलं. स्वागत. बोलत आहे उगले सर. मी उपस्थित सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो, आमच्यातल्याच एका उत्कृष्ट खेळाडूला त्यांचं
या सगळे. हा सर घंटे घंटे या ना रे, या ना. सर या सर, यांचं स्वागत करायचंय. हे आपले तिकडे बदली झाले तरी आपल्या खेळाप्रती नाळ एक जुळलेली म्हणून ते आलेले आहेत. या सर. हा मगाशी कॅच कॅच थोडं पुढे वा. टाळ्या वाजवायचे. हा हा, असंच कुणाची बदली झाली तरी इथे येत जा, प्रत्येकाचा गौरव केला जाईल. हा सगळ्यांना नमस्कार. कृपया इंटर डिस्ट्रिक्ट कोणी जाऊ नका. कारण सांगतो आपला स्वतःचा एवढा लॉस होतो. आज एक आपल्याकडे इंटर डिस्ट्रिक्ट गेलेला आहे भाऊसाहेब, 22 वर्ष सर्व्हिस झाली आहे, पण ज्युनियर क्लार्क आहे. आणि आज मी तुम्हाला सांगतो आपल्या जिल्ह्यामध्ये 8 ते 9 वर्ष सर्व्हिस झाल्यानंतर सिनियर क्लार्क होणार, एवढा फरक आहे. त्याच्याकरता सांगतो. आता हे भाऊसाहेब गेले तो भाग वेगळा, त्यांचं काहीतरी ग्राउंड असेल आईवडिलांसाठी तर नक्की जा, पण बाकीच्या एज्युकेशनचा पार्ट आहे परत हा मेन. कारण आपल्या इकडचं एज्युकेशन खरोखर चांगलं आहे. बॉलरचं नाव युनिव्हर्सिटी राठोड. त्याकरता शक्यतो जाऊ नका इंटर डिस्ट्रिक्ट, भरपूर लॉस आहे. हे आता जेव्हा आपलं पे बँड होईल ना फिक्स, तेव्हा कळेल प्रत्येकाला. त्यांची काळजी आहे ना. आई वडिलांसाठी काय पण बाबा, आई वडिलांसाठी काय पण, जाऊ नका. बरोबर की म्हणजे नाही हे डीव्ही कोर्टात दिसत आहेत. त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालय ठाणे, जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना कड ठाणे उत्कृष्ट कार्याबद्दल सन्माननीय किशोर भाऊ उगले यांना सर्व ठाणे टायगर्स करून प्रेमाची भेट म्हणून हे मानपत्र सगळ्यांना मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांच्या. हे राठोड म्हणजे तो गाणं म्हणणार ना, राठोड म्हणजे हा गायक राठोड. आता कळलं. एकच चला टाळ्या वाजवा, थांबून टाळ्या वाजवा सर्वांनी. टाळ्या वा सगळे म्हणजे अक्षरशः ना थांबून टाळ्या वाजवा. माने तुमच्या गैरहजेरीत आम्ही कार्यक्रम केलेला आहे. आपलं सहकार्याबद्दल धन्यवाद. चला धन्यवाद उगले सर. तुम्ही ह्या शहराच्या, हो तुम्ही थांबाच, मी बोलतो 4 शब्द. उगले सर, तुम्ही या शहराच्या बाहेर व्हाईट बॉल या शहराच्या बाहेर जरी गेले असेल, या जिल्ह्याच्या बाहेर गेला असाल तरी आमच्या हृदयात तुम्ही तशीच असणार आहात. आता हे कुणाकडून आहे, घरच्या वस्तू त्यांच्यासाठी पुढचा बॉल आणि हवेमध्ये मारण्याचा, परंतु त्याला थोडं लागलाय बघा. हा चला पुन्हा टाळ्या एकदा वाजवा. चला आणि व्हाईट बॉल. धावसंख्येत वाढ, व्हाईट बॉलमुळे धावसंख्या झाली आहे 16. राठोडचा पुढचा चेंडू माने यांना, गुरुदास माने खेळत आहेत आणि हा मानेने टोलवलेला आहे आणि हा आदरणीय परदेशी यांनी आदरणीय माने सरांवर 6 मारल्यानंतर ते 500 रुपये घोषित केले होते, ते कन्फर्म झालेले आहेत. ते कुठे जाऊ नका, तुम्ही देऊन जा.
आठवड्याने माने हे बाद झालेले, झेल बाद झालेले. विकेट किपरने उत्कृष्ट चेंडू झेल बाद घेतलेला आहे. आउट न होण्यासाठी 500 ठेवले असते तर हा? तरी त्यांनी सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करून ते 500चं महत्व नाही पण सगळ्यांचा मान राखला आदरणीय किती तरी माने सरांसाठी सगळ्यांच्या वतीने एकदा टाळ्या. हे गाणं 22 धावसंख्या झाली, 22. या मॅच मध्ये की आदरणीय महेश चिकणे, महेश चिकणे चिकणे मानेला काही नाहीये मारा. आणि माने सरांना सिरसाट भाऊसाहेबांकडून 200 रुपयाचं बक्षीस जाहीर आहे. 700 रुपये आलेत. या तुम्ही 500 तुम्ही मारले, आउट झाली ती. 3 षटकानंतर 22 धावसंख्या झालेली आहे. मी घेतो मग. तर तिसरं षटक सुरू आहे. वाईट टाकले ना. आणि 4 संख्या मागे आला तरी कॅच घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे भारतीने. आणि खेळाडू कसा असावा, आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी त्या चेंडूला पकडण्याचा प्रयत्न केला. अपयश आणि यश या दोन नाण्याच्या दोन बाजू आहेत, असू द्या, परंतु त्यांच्या या मेहनतीला आहे का कोण बोलो. आणि त्यांच्या प्रेमाखातर त्यांनी या इनिंग मध्ये कुठेही असताना कॅच पकडला, 500 रुपयाचं बक्षीस जाहीर. आणि आता पुन्हा ते आलेत, मला इकडे संधी नाही भेटली, मी बॉल पण मीच टाकणार आणि कॅच पण मी पकडणार अशी त्यांची इच्छा आहे. आणि काही करू शकतात ते, सगळ्याला माहिती आहे काही करू शकतात ते, कसल्याच मनामध्ये शंका नाहीये. आणि भारतीय सर माझ्या एकदम, मी जर मारुती असेल ते माझ्यासाठी राम आहेत. 3 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 26. बॉलरचं नाव काय? बॉलर कोण आहेत? आदरणीय भारती 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 आमचे गुरु भारती सरच आहेत ना. हा, आणि भारतीय सरांचा बॉल आणि 2 टप्पे आणि हा बॉल नो बॉल आहे. फ्री हिट आहे. चिकणे आणि हे करा, फ्री हिट आहे. फ्री हिट, पहिला बॉल टाकला आणि बॅट्समॅनने धावत राहता. हा हा तो टाकला. 3 काढल्या. एक मिनिटासाठी मला कळतच नव्हतं नेमकं काय चालू आहे. माझे डोळे एकदम मोठमोठे झाले होते. बॉल फिल्डिंग बाटली पण आहे, ग्लास घ्या वाटला तिकडनं मागे म्हणून तुम्ही वरती जाळ आणून ठेवलाय आपल्यासाठी. भारतीय सरांचा पुढचा, भारतीयांनी जर विकेट घेतला 1000 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. वाचले, कॅच गेला बघ. अरे काय चालू हे धावून थकतात रे बिचारे. म्हणजे बेलापूर जर जिंकलं खरं योगदान या. बाटली नंतर परत द्या, पिऊन झालं की परत भरायला. तुला ऑनलाईन जमतं का? नाही का?
एवढी संधी असताना मला नाही जमत. चला पुढचा बॉल, चेंडू भारतीय सरांचा बॉल भारतीय- आणि भारतीय सरांनी टाकला. नो बॉल. नो बॉल. परत फ्री. चिकणे फ्रीडचा लाभ घ्यावा. फलंदाजाने फ्रीडचा लाभ घ्यावा. जाहीर माफी मागतो कॅच आउट स्वतःची. नाहीये त्यामुळे फ्रीडचा लाभ घ्यावा. आता मी काही कंट्रोल करू नाही शकत. 10 बॉल 17 रन झालेले आहेत. आणि पाहिजे पुढचा नेमकं फायदा कुणाला करून घेता येत नाही ते कळत नाही मला. बॅट्समॅनला बी घेता येईना, बॉलरला बी घेता येईना, काय नेमकं ना. फिल्डर पिन आपले तेवढीच तोला मोलाचे. भारतीय यांचा पुढचा चेंडू सामना ball. करतील आणि फलंदाज. टाकला. क्रिकेटवरचा विश्वास उडायला लागलाय आता. नहीं TM आराम से मेरे को बसा आराम से. हाँ, 8 बॉल मध्ये 16 धावसंख्या. वी वॉन. मस्त. आणि 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 वाचलं नाही तर दुःखद. कोण आहे आता वर? राम राम आहे का वर? चिकणे, महेश चिकणे. हा, आदरणीय चिकणे आहेत यात, कर्णधार पण आहेत त्या टीमचे. ते बघूया ते तारतात का. बॉल टाकला. वाह 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 वाह. अरे जिंकायला देतात रे यांना. आर आर 2 रन काढले ना. नो बॉल फ्री हिट आणि पळून. 3 हिट पण आहे. 3 रन. हो, पळून 2 काढले. 7 बॉल 12. आता हे झालं की गाणं वाजव भाऊ हे का. आणि पुढचा ball. आणि आणि हे ओव्हर संपलेलं आणि हे षटक संपलेलं, उत्कृष्ट षटक भारतीय यांचं संपलेलं आहे. ओ माय गॉड. नाही मी भारतीय सरावर काही नाही बोलत. 6 बॉल 12 रन. शेवटचा षटक 12 रनची आवश्यकता. 11 बॉल टाकले ना. किती बॉल मध्ये किती रन? एका बॉलला 2 रन काढायचे. आणि आता काही होऊ शकतं. राहुल पाटील सर आलेले आहेत. बॅट्समॅन सुद्धा तेवढे तगडेच आहेत, माझे परिचयाचे आहेत. ते माझे शेजारीच राहतात बेलापूरला. हा, ते वरचे माझे शेजारी राहतात. पुढची मॅच भिवंडी रायडर ठाणे. बॉलर राहुल पाटील आहेत. नावाजलेल्या दोन्ही टीमा. भिवंडी रायडर्स तयार राहा. ही मॅच समजा लगेच सुरू होणार आहे. 6 बॉल मध्ये आपले फलंदाज ताबडतोब क्षेत्ररक्षणाची नाव आहे. भिवंडी रायडर्स कॉल नंबर 3. भिवंडी रायडर्स 6 बॉल मध्ये 12. वेळेत चालू शेवटचा करायचा षटक. सामना. शेवटचं षटक घेऊन येत आहेत राहुल. 6 बॉल 12 रन. वाशी ब्लास्टर्ससाठी 6 बॉल मध्ये 12 रन करायचे आणि यांना 6 बॉल मध्ये 12 रन होऊन नाही द्यायच्या. अतिटडीचा सामना एकदम उत्कृष्ट सामना चालू आहे. पुढचा सामना होईल ठाणे SD भिवंडी रायडर. दोघांनी तयार राहायचं. कारण आपल्याला वेळ कमी आहे, वेळेचं भान ठेवायला पाहिजे. चला यार, तिकडून सूचना यायला लागल्यात. पेनल्टी लागू शकते तुम्हाला. पुढचा बॉल राहुल पाटील यांचा बॉल. आणि आणि आणि
आणि बोर्डेने पकडला होता दुसऱ्या काढला आणि बॉल जाण्याच्या अगोदर 1 रन काढला. असे 2 रन. 5 बॉल 10 रन. सामना करणार आहेत पुढचा पहिल्या बॉलला दत्ता घंटे. हा. नॉन स्ट्रायकर आहे महेश चिकणे. पुढचा चेंडू राहुल यांचा स्टंपच्या जवळून. आणि डबल. बॉलला जेवढे रन पाहिजे तेवढे रन काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हा तो फेकायच्या आधी 1 रन फेकला. काय म्हणजे कोण आहेत ते आता ते नाव नका. शेख यांचा गचाळ क्षेत्ररक्षण. नाही यार तुम्ही अरे मला खूप प्रेम आहे त्यांच्याबद्दल असं नाही. राहुल पाटील यांनी तरी फार शिस्तीमध्ये बॉलिंग टाकणं चालू आहे. बॅट्समॅननी पण काही गडबड गोंधळ न करता बॉलला 2 पाहिजे. आता 4ला पण 8 पाहिजे. तिसरा बॉल टाकला आणि हा दुसरा घ्या बॉल. आणि घंटेंनी एक वाजवलेलीच आहे धोक्याची घंटा पुढच्या टीमसाठी. कारण 1 बॉल 2 लागत होते. त्यांनी पहिल्या 2 बॉलला 2 काढले 4. हे 6 10. आता 3 बॉलमध्ये 2 रन पाहिजेत. 2 धावांची आवश्यकता बेलापूर ब्लास्टरला. पुढचा चेंडू. पुढचा बॉल पुन्हा एकदा घंटी वाजती का बघावं लागेल. अरे वाजली नाही. एक चेंडू 2 धावा. 1 चेंडू 2 चेंडू 2ला 2. जी आशा पल्लवी झाली आहे त्याची निराशा होते का काही त्याचं फूल वगैरे होतं बघावं लागेल. पुढचा बॉल फार गरमीमध्ये सगळे एकदम स्थिर आहेत सिरियस आहेत. आणि राहुल पाटील यांनी बॉल टाकला. आणि बेलापूर